कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। नेहा माने या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या होत्या। त्यांच्या या विजयामुळे रत्नागिरीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। रवींद्र माने यांचा या भागात असलेला दांडगा जनसंपर्क आणि ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी नेहा माने यांच्या विजयासाठी अत्यंत पूरक ठरली। निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून मोठा आनंद व्यक्त केलाय। प्रतिस्पर्धी उमेदवारांना मागे टाकत नेहा माने यांनी मतदारांचा कौल आपल्या बाजूने खेचून आणला। या विजयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात माने कुटुंबियांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे।